राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, इराण इस्रायल युद्धामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेला आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। सकाळपासून 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांनी खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। यासोबत या युद्धामुळे चांदीचे भाव सुद्धा घसरलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चांदीची सुद्धा खरेदी करण्यात आलेली आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। तर एकंदरीत 24 कॅरेट सोन्याचा भाव किती आज रुपयांनी घसरले आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव, यासोबत चांदीचे भाव किती आज रुपयांनी घसरलेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकची चांदी आणि अधिकचं सोनं मिळून जाणार आहे। आता बघा ग्राहकांना, तुम्ही सुद्धा सकाळपासून पेपरला, टीव्हीला, मोबाईलला बातम्या पाहिलेल्या असतील की इराण, इस्रायल आणि अमेरिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर या व्यापार युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या भावावरती दिसून आलेला आहे। या व्यापार युद्धामुळे सर्व कॅरेटचे भाव, यासोबत चांदीचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये तेलांच्या किमती असतील, यासोबत पेट्रोल डिझेलचे रेट सुद्धा घसरलेले आहेत। त्यातच आता मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। सोन्याचे भाव घसरल्यामुळे सर्व सराफा बाजारामध्ये आज सकाळपासून ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण मागच्या 1 वर्षांपासून जो सोन्याने मोठा उच्चांकी दर गाठलेला होता तर ते सोनं आता घसरत आहे, सोन्याचे भाव कमी होत आहेत। मागच्या काही दिवसांपासून सोन्याने जो मोठा डोंगर तयार केलेला होता तर तो डोंगर आता ढासळलेला आहे। यासोबत मागच्या काही दिवसांपासून चांदीने सुद्धा जो मोठा डोंगर तयार केलेला होता तर तो डोंगर सुद्धा ढासळलेला आहे। एकंदरीत सांगायचं झालं तर सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरत आहेत। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांचं स्वप्न आता मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण होत आहे। यापुढे कोणाला हे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा ग्राहकांना, आपण बघून घेऊयात की युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्यावरती काय परिणाम झालेला आहे। यासोबत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर या निर्णयामुळे सुद्धा या सोन्याच्या भावावरती फरक पडलेला आहे। यासोबत जागतिक बाजारपेठ असेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, तर या बाजारपेठेमधून सुद्धा काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत। एकंदरीत विचार करायला गेला तर सोन्याचे भाव ढासळत आहेत, चांदीचे भाव सुद्धा ढासळत आहेत। त्यामुळे सकाळपासूनच ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत किती आज रुपयांनी सोन्याचे भाव घसरलेले आहेत, किती आज रुपयांनी चांदीचे भाव घसरलेले आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहत आहोत। जर तुम्ही खरोखर सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांना, विचार करायला गेला तर 2025 सालामध्ये आणि 2024 सालामध्ये सोनं कवडेमोल भावामध्ये विकलं जात होतं, परंतु जसं जसं 2025 साल सुरू झालं आणि जसं जसं 2025 साल संपत आलं तसं तसं सोन्याने उच्चांकी दर गाठायला सुरुवात केलेली होती। विचार करायला गेला तर मागच्या 2025 सालामधील दिवाळीच्या वेळेस आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळेस सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। सोनं 1,82,000 रुपयांच्या पुढे पोहोचलेलं होता, परंतु जसं जसं 2025 संपलं, जसं 2026 सुरू झालं तसं तसं परत एकदा सोन्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली होती। विचार करायला गेला तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 24 कॅरेटचं सोनं 1,82,000 रुपयांच्या पुढे होता, परंतु आता जानेवारी संपून गेला, फेब्रुवारी संपून गेला, तर या मार्च महिन्यामध्ये 24 कॅरेटचं सोनं मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेलं होता। फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा सोन्याने उच्चांकी दर गाठून परत एकदा या ठिकाणी मार्केटमध्ये क्रॅश केलेला होता। मोठ्या प्रमाणामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा सोनं घसरलेलं होता आणि आता मार्च महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 24 कॅरेटच्या सोन्याचे भाव कमी झालेले आहेत। यासोबत 22 कॅरेट असेल, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत। यासोबत जो चांदीने उच्चांकी दर गाठलेला होता तर ती चांदी सुद्धा
घसरलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% हा आनंदाचा दिवस ठरत आहे। तुमचा सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न 100% पूर्ण होणार आहे। तुमच्यासाठी आजचा दिवस हा एखाद्या सणासारखा दिवस ठरत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत आपण बघून घ्यात की 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती आज रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। यासोबत आज प्रति अर्धा किलो चांदीमध्ये, 1 किलो चांदीमध्ये किती आज रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल किंवा सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। बघा ग्राहकांना अडचणीच्या काळामध्ये सोनं हे आपल्याला 100% फायदा करून देत असता। विचार करायला गेला तर ज्यावेळेस आपल्याला पैशाचा तुटवडा निर्माण होत असतो त्यावेळेस सोनं किंवा चांदी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा करून देत असते। आणि जे ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये सोनं किंवा चांदी खरेदी करत असतात तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यावरती आणि चांदीवरती जास्त व्याजदर सुद्धा मिळत असतो। त्यामुळेच ग्राहकांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सोनं आणि चांदी 100% खरेदी करत असतो आणि सोनं आणि चांदी हे आपण 100 आणि 101% खरेदी सुद्धा केलंच पाहिजे। का तर याचं मुख्य कारण म्हणजे काय की अडचणीच्या काळामध्ये सोनं हे आपल्याला फायदा करून देत असतं आणि अडचणीच्या काळामध्ये चांदी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून देत असते। त्यामुळे सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या जर तुम्ही तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे तर बघा यामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत। जसं की सोन्याचे भाव सध्याच्या स्थितीला कसे आहेत, म्हणजे सोन्याच्या भावामध्ये जी पण काय पडझड पाहायला मिळालेली आहे तर ते किती आज रुपयांची पडझड पाहायला मिळालेली आहे, चांदीच्या भावामध्ये किती आज रुपयांची पडझड पाहायला मिळालेली आहे तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। यासोबत तुम्ही सोनं चांदी कधी खरेदी केले पाहिजे त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहे। तुम्ही जर सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा तर ठरतच आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तराने शेवटपर्यंत पहा। परंतु ग्राहकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव कशामुळे घसरत असतात, चांदीचे भाव कशामुळे घसरत असतात आणि सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात आणि चांदीचे भाव कशामुळे वाढत असतात तर याची महत्त्वाची काही कारणे तुम्ही लक्षात घ्यायची आहेत। जर तुम्ही ही महत्त्वाची काही कारणे लक्षात घेतली तर तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा तोटा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। बघा ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून भरपूर ग्राहकांचं स्वप्न होता की आपण सोनं खरेदी केलं पाहिजे, भरपूर ग्राहकांचं स्वप्न होतं की आपण चांदी खरेदी केली पाहिजे, परंतु सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता आणि चांदीने सुद्धा उच्चांकी दर गाठलेला होता। त्यामुळे कोणतेही ग्राहक सोन्याकडे किंवा चांदीकडे पाठ या ठिकाणी समोर जात नव्हते। चांदीकडे आणि सोन्याकडे सर्व ग्राहक पाठ सुद्धा फिरवत होते, परंतु आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचे भाव पडलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आणि चांदीची खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणारे सर्व ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी तर बातमी आहे, परंतु तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। आता बघा ग्राहकांना किती आज रुपयांनी सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये घसरण झालेली आहे, किती आज रुपयांनी याच्यामध्ये पडझड झालेली आहे, तुम्ही कधी सोनं खरेदी केलं पाहिजे, कधी चांदी खरेदी केली पाहिजे तर याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु ही माहिती ऐकण्याच्या अगोदर ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण सोन्यामध्ये गुंतवणूक कधी करत असतो, ज्यावेळेस शेजारचे सोनं खरेदी करायला जातात, समोरचे सोनं खरेदी करायला जातात त्यावेळेस आपण सोनं खरेदी करायला त्यांच्यासोबत जात असतो। परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने सोनं खरेदी केलं तर तुमचा तोटा होत असतो। त्यामुळे ग्राहकांनो कधी पण सोनं कसं खरेदी केलं पाहिजे, कधी खरेदी केलं पाहिजे आणि कोणती ती तारीख असते, कोणता तो वेळ असतो तर त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अमेरिका असेल, इस्रायल असेल, इराण असेल तर अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे। इराणचे पंतप्रधान या ठिकाणी त्यांचे सुद्धा या युद्धामध्ये निधन झालेले आहे, तुम्ही सुद्धा पाहिलेले असेल। तर या युद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये विविध वस्तूंवरती झालेला आहे। खाण्याच्या वस्तूपासून ते मोठ्या प्रमाणामध्ये रोज वापरातल्या सर्व वस्तूंवरती आता परिणाम होणार आहे। काही वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील तर काही वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये घसरणार आहेत। आता विचार करायला गेलं तर पेट्रोल डिझेलच्या किमती या मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतात, अशा बातम्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर या युद्धामुळे सोन्याचे भाव गडगडलेले आहेत, सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे। सोने खरेदी करणारे सर्व ग्राहक आता खुश
सुद्धा होणार आहे। तर एकंदरीत आपण बघून घ्यात की आज सोन्याच्या भावामध्ये किती आज रुपयांची घसरण झालेली आहे। तुम्ही आज सोनं खरेदी करायचं की नंतर सोनं खरेदी करायचा, तुम्ही चांदी खरेदी करायची म्हणजेच आज खरेदी करायची की कधी खरेदी करायची आहे याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे, जेणेकरून तुमचा फायदा होईल। तुमचा फायदा झाला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैशांची गरज भासणार नाही। आता बघा ग्राहकांना एकंदरीत आपण बघून घ्यात की सोन्याच्या भावामध्ये ही जी पडझड पाहायला मिळत आहे, सोन्याच्या भावामध्ये ही जी घसरण पाहायला मिळत आहे, तर ती घसरण अजून किती दिवस अशीच राहू शकते, अजून ही घसरण किती दिवस राहू शकते, तुम्ही कधीच सोनं खरेदी केलं पाहिजे, कधी चांदी खरेदी केली पाहिजे, तर याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत। सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरत आहे, कारण मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे। तर ही युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। या युद्धाचा थेट परिणाम सोन्याच्या भावावरती दिसून येत आहे। आता या युद्धाच्या परिणामामुळे काय झालेलं आहे की 24 कॅरेटचे सोन्याचे भाव तर घसरत आहेत, त्यासोबत 22, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव सुद्धा घसरलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळून सर्व ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत आपण आजचे ताजे भाव बघून घ्या, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की काही ठिकाणी सांगितलं जात होतं की सोन्याचा भाव हा अमेरिकेच्या डॉलरवरती अवलंबून असतो, काही ठिकाणी सांगितलं जात होता की सोन्याचा भाव शेअर मार्केटवरती अवलंबून असतो, काही ठिकाणी वेगवेगळी कारणे सुद्धा दिली जात होती। परंतु विचार करायला गेला तर सोन्याचा भाव हा जागतिक बाजारपेठेवरती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरती अवलंबून असतो। या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या पण काही घडामोडी होत असतात, यासोबत आपल्या राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये बाहेरच्या देशांमध्ये जे पण काही गोष्टी सुरू असतात तर त्याचा परिणाम या सोन्याच्या भावावरती दिसून येत असतो। त्यामुळे सोन्याचे भाव गडगडत असतात, त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये घसरण पाहायला मिळत असते, चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळत असते। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की सोन्याच्या भावामध्ये आणि चांदीच्या भावामध्ये किती आज रुपयांची घसरण आज झालेली आहे। तुम्ही मग सोना कधी खरेदी केली पाहिजे, चांदी खरेदी केली पाहिजे याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे। आता बघा ग्राहकांना एकंदरीत आपण बघून घ्यात की 24 कॅरेट सोन्याचा भाव आजचा काय आहे, तर बघा आज 99.9% शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेटचं शुद्ध सोनं आज 1,73,000 रुपये 80 रुपयापर्यंत आलेला आहे। 22 कॅरेटचा 91% शुद्ध सोनं 1,58,000 रुपयांवरती आलेलं आहे। 18 कॅरेटचं 75% शुद्ध सोनं हे 1,29,000 रुपयांवरती आलेलं आहे आणि 14 कॅरेटचं या ठिकाणी 58% शुद्ध सोनं हे 1,960 रुपयांवरती आलेलं आहे। विचार करायला गेला तर या सोन्याच्या भावामध्ये मागच्या 2 दिवसांच्या तुलनेमध्ये थोडीफार काय वाढ झालेली पाहायला मिळत आहे, परंतु जर विचार केला तर 8 दिवसांच्या तुलनेमध्ये घसरण आहे आणि मागच्या महिन्याभराचा विचार केला तर सोन्याच्या भावामध्ये डायरेक्ट 15 ते 20,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे, कारण सोन्याने 1,82,000 रुपयांचा उच्चांकी दर गाठलेला होता आणि चांदीने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उच्चांकी दर गाठलेला होता। त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक या ठिकाणी खुश पाहायला मिळत नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला जे ग्राहक सोनं आणि चांदी खरेदी करत आहेत तर त्या ग्राहकांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे। सोने आणि चांदी खरेदी करणारे सर्व ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर बघा आज 1 किलो चांदीचा भाव मुंबई शहरामध्ये 2,95,000 रुपये आहे, दिल्ली शहरामध्ये 2,95,000, चेन्नईमध्ये 3,20,000 रुपये अशा पद्धतीने आपल्याला मुंबई शहराचा भाव बघायचा होता। म्हणजेच चांदी आज 1 ग्रॅम 295 रुपये, 100 ग्रॅम 2,905 रुपये। यासोबत पुढचा विचार केला तर अर्धा किलो चांदी आणि 1 किलो चांदी पाहायला गेलं तर 1 किलो चांदीचा भाव 2,95,000 रुपये। बघा विचार करायला गेला तर तुम्हाला अर्धा किलो किंवा 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज ठरू शकते। आता याच्यावरती 3% GST असणार आहे, सोन्यावरती सुद्धा GST असणार आहे, म्हणजेच या ज्या किमती सांगितलेल्या आहेत तर या किमती GST विरहित आहेत, तर याच्यामध्ये 3% GST लागणार आहे आणि त्यानंतर बिल तुमच्याकडे येणार आहे आणि तुम्ही पैसे सोडायचे आहेत, त्यानंतर तुम्हाला सोनं आणि चांदी मिळणार आहे। बघा ग्राहकांना सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी 100% दिलासा देणारी असू शकते, परंतु सोनं किंवा चांदी खरेदी करण्याच्या अगोदर आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं किंवा चांदी खरेदी करायची आहे, जेणेकरून तुमचा कसल्याही प्रकारचा तोटा होणार नाहीये।